रविवारी संध्याकाळी 6:30च्या सुमारास ऑस्ट्रेलियातील बोंडी बीचवर 2 हल्लेखोरांनी 1000हून जास्त संख्येनं जमलेल्या समुदायावर भीषण हल्ला केला. हल्लेखोरांनी बरोबर आणलेल्या ऑटोमॅटिक रायफल्समधून समोर जमलेल्या जमावावर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून 40हून अधिक जण जखमी झाले आहेत. ऑस्ट्रेलियन पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख जाहीर केली असून त्यानुसार एक हल्लेखोर 24 वर्षीय नवीद अक्रम आहे, तर दुसरा हल्लेखोर नवीदचाच 50 वर्षीय पिता साजिद अक्रम हा होता. इंडियन एक्सप्रेसनं या संदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे. बोंडी बीचवर रविवारी नेमकं काय घडलं याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. रविवारी संध्याकाळी बोंडी बीचवर मोठ्या संख्येनं ज्यू नागरिक जमा झाले होते. बीच जवळच्या पार्कमध्ये ज्यू समुदायासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या हनुकाचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी शेकडोंच्या संख्येनं ज्यू नागरिक एकत्र आले होते. संध्याकाळी 6:30 सुमारास नवीद अक्रम आणि साजिद अक्रम बीच परिसरात दाखल झाले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व इतर प्रत्यक्षदर्शींनी काढलेले व्हिडिओ सध्या समोर आले आहेत. त्यानुसार हे दोघे पिता पुत्र बोंडी बीचवर दाखल झाले व एका छोट्या पुलावर चढून दोघांनी समोर जमलेल्या ज्यू समुदायावर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार या दोघांनी हल्ल्यासाठी तब्बल 6 बंदुका बरोबर आणल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पोलिसांनी नवीद अक्रम व साजिद अक्रम यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या गोळीबारात 50 वर्षीय साजिद अक्रमचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पण नवीद अक्रमला जखमी अवस्थेत पण जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आलं.